पाहूया पुढची बातमी। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतल्या त्यांच्या दौऱ्यात ऑपरेशन ब्लू स्टार संदर्भात मोठं विधान केलंय। 1984 मध्ये झालेलं ऑपरेशन ब्लू स्टार ही काँग्रेसची चूक होती हे राहुल गांधी यांनी मान्य केलंय। 80च्या दशकात ज्या चुका पक्षाकडून झाल्या आहेत त्याची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे असंही ते म्हणालेत। दरम्यान मी अनेकदा सुवर्ण मंदिरात गेलो आहे। शीख समुदायाबाबत माझ्या मनात आपुलकी आणि आदर आहे, मात्र ज्या घटना घडल्या त्याची जबाबदारी घ्यायला मी तयार आहे। तसंच जेव्हा ती घटना घडली तेव्हा मी राजकारणातही नव्हतो, पण हे सांगू इच्छितो की त्या घटनेची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे। राहुल गांधींनी एका शीख युवकाच्या प्रश्नावर हे उत्तर दिले, ज्यानंतर राहुल गांधींवर आता भाजपने सडकून टीका केली आहे। The statement I made was that, look, do we want an India where people are uncomfortable to express their religion? As far as mistakes of the Congress party are concerned, a lot of those mistakes happened when I was not there, but I'm more than happy to take responsibility for everything that the Congress party has ever done wrong in its history. पुढची महत्त्वाची बातमी पाहूया। महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र सुरूच आहे। राज्यात 3 महिन्यात 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। एकट्या मार्च महिन्यात 106 शेतकऱ्यांनी आपलं आयुष्य संपवले, तर एकट्या बीड जिल्ह्यात 71 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। अवकाळी पाऊस, गारपीट या नैसर्गिक आपत्तींसह कर्जाचा डोंगर, हमीभाव नाही अशा अनेक कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करत असल्याचं चित्र समोर आलंय। तर वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील काही गावात गारपीट झाली आहे। सेलू तालुक्यातील गोंदापूर, कान्हापूर, नागापूर, रेहकी, सुरगाव इथल्या शेतकऱ्यांचं गारपिटीने नुकसान झालंय। पपई, तीळ, केळी या पिकांना मोठा फटका बसला आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते यांनी। पाहूयात। गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। यामध्ये उन्हाळी पिकासह काही बागायती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायला लागलेलं आहे। सेलू तालुक्यातील गोंदापूर या शिवारामध्ये आहे, ज्या शिवारामधील एका शेतकऱ्याचं जे पपई पीक आहे, या पपई पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। 5 ते 6 फुटाचे जे हे पपईचे झाडं आहेत आणि त्याला बहर सुद्धा आलेला आहे। काही दिवसातच याला फळधारणा झाली असती, मात्र अजून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जवळपास अर्धा ते पाऊण तास गारपीट झालं, त्यामुळे या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आपण जर बघितलं तर हे याचे जे पानं आहेत हे मोठ्या प्रमाणात फाटल्या गेलेले आहे। जे फुल आले होते, फळ आले होते ते जे गारपीट आहे या गारपिटीमुळे खाली पडल्या गेले, काहींना मार लागला, त्यामुळे हे पीक आता येणं शक्य नाही। ज्या ठिकाणी मल्चिंग केलं होतं ते मल्चिंगचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। इतकंच नाही तर जे भाजीपाला आहे, केळी पीक आहे, तीळ पीक आहे, या पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सेलू तालुक्याला या गारपिटीचा मोठा फटका बसलेला आहे। काल हिंगणघाट तालुक्यातील काही ठिकाणी पाऊस झाला होता, तिथे सुद्धा काही ठिकाणी फटका बसलेला आहे। एकंदरीतच हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला आहे, त्यामुळे कुठेतरी या शेतकऱ्यांना सरकारने काय आर्थिक मदत देऊन त्यांचं सहकार्य करावं अशी मागणी आता शेतकऱ्याकडून केली जात आहे। नरेंद्र मते, न्यूज 18 लोकमत, गोंदापूर, वर्धा। पाहूयात पुढची बातमी। महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या 12वी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आलाय। यंदाचा 12वीचा निकाल 91.88% लागलाय। 12वीच्या यंदाच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे। कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला असून सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागलाय। निकालाआधी बोर्डाची पत्रकार परिषद पार पडली, यामध्ये परीक्षा संदर्भात महत्त्वाची माहिती देण्यात आली। दरम्यान 12वीच्या अभ्यासक्रमात बदल केला जाणार आहे। वर्ष 2027 ते 2028 मध्ये 12वीची नवीन अभ्यासक्रम येणार आहे। शिक्षण मंडळाकडून ही मोठी घोषणा करण्यात आली। पहलगामच्या हल्ल्यामागे दहशतवादी संघटनेचा हात असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळते। हल्ल्यामागे दहशतवादी संघटना अल उमर मुजाहिदीनचा हात असून अल उमर मुजाहिदीनचा कमांडर मुश्ताकनं हल्ल्यात मदत केल्याची माहिती NIAच्या सूत्रांकडून मिळते आहे। त्यामुळे आता पहलगाम हल्ल्याबाबत नवनवे खुलासे समोर यायला लागलेले आहेत। दरम्यान दहशतवादी मुश्ताक अहमद याने ग्राउंड वर्कर्सची हल्ला यशस्वी करण्याकरता मदत केली होती।
असं समजतंय. त्यामुळे आता घडामोडींना वेग आलाय. या प्रकरणी तपास यंत्रणांकडून अधिक तपास सुरू आहे. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये सुरक्षा खूप वाढवली गेली आहे. काश्मीरमधल्या प्रत्येक ठिकाणावर कसून नजर ठेवली जाते. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून सुद्धा सुरक्षा दलांकडून लक्ष ठेवलं जात आहे. तर जंगलामध्येही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. कश्मीर में सुरक्षा के लिए न सिर्फ सुरक्षा बलों को जगह जगह पे तैनात किया जा रहा है, बल्कि अब डिजिटल सर्विलेंस या वीडियो सर्विलेंस पे भी फोकस किया जा रहा है. जंगली इलाकों में जगह जगह पर सीसी कैमरास लगाए जाते हैं और आप देख सकते हैं किस तरीके से सीसी कैमरास लगाए जा रहे हैं फॉरेस्ट एरियाज में, टूरिस्ट डेस्टिनेशंस के इर्द गिर्द, और ये सोलर सिस्टम पे चल रहे हैं. यानी 24/7 365 ये चलते रहेंगे. बिजली की कोई जरूरत नहीं रहती है और इनमें सिम कार्ड्स लगे हुए हैं और ये डायरेक्टली कनेक्ट किए गए हैं कंट्रोल रूम्स के साथ. जो पुलिस के कंट्रोल रूम है या जगह जगह पे आर्मी या सीआरपीएफ के भी कंट्रोल रूम है, उनके साथ ये कनेक्टेड है. और आप देख सकते हैं कि किस तरीके से ये कैमरास यहाँ पे नस्ब किए गए. इर्द गिर्द आप देख सकते हैं फॉरेस्ट एरिया है और जगह जगह पे इस तरीके के कैमरास लगाए जा रहे हैं. ये देख सकते हैं आप यहाँ पे सुरक्षा के सख्त इंतजाम है. सुरक्षा बलों को तैनात किया गया है, चाहे पुलिस हो, सीआरपीएफ हो, बीएसएफ हो या आर्मी हो. उसके अलावा डिजिटल सर्विलेंस है, उस पर फोकस किया जा रहा है. यहाँ इस एरिया में क्या कुछ हो रहा है, कौन यहाँ चल रहा है, किसकी मूवमेंट हो रही है, उसको ट्रैक किया जा रहा है, खंगाली जा रही है. फिर बाद में फुटेज इस वक्त हम पर भी नजर होगी कंट्रोल रूम में उन लोगों की जो इसको मॉनिटर कर रहे हैं. कैमरा बड़े बड़े लगे हैं, आधुनिक कैमरास लगे हुए हैं और यह सिलसिला लगातार जारी है. और इस तरीके के कैमरास अब जगह जगह पे लगाए जा रहे हैं. यानी डिजिटल सर्विलेंस या आप बताएं कि वीडियो सर्विलेंस पे बहुत ज्यादा फोकस किया जा रहा है. आज टेक्नोलॉजी का जमाना है, डिजिटल जमाना है. क्योंकि जिस तरीके से पहलगाम में अटैक हुआ वहां पे कोई सीसी कैमरा नहीं लगा था, जिसकी वजह से फुटेज हासिल नहीं हो पाई. लेकिन जितने लोगों के मोबाइल फोन उस वक्त ऑन थे, जिनके पास मोबाइल फोन थे, जो कुछ भी फुटेज सामने आई अटैक की और उस पूरे एरिया की, वो सिर्फ मोबाइल फोन्स में जो वीडियोस कैप्चर किए गए थे. लेकिन अगर इस तरीके से वहां पर भी कैमरा लगे होते, सीसी कैमरास, क्योंकि इसमें कोई भी मुदाखलत नहीं है, बिजली की जरूरत नहीं है, कोई लाइन की जरूरत नहीं है, फाइबर की जरूरत नहीं है, बल्कि सिम कार्ड्स इसमें लगे हैं और सीधे डाटा जो है ये इसमें भी स्टोर हो रहा है. और साथ ही जो कंट्रोल रूम है जिनके साथ ये कनेक्टेड है, वहां पर भी ये स्टोर जो है इसकी फुटेज होती है. तो ऐसे में अब जगह जगह पे फोकस किया जा रहा है डिजिटल या वीडियो सर्विलेंस पे और जगह जगह पे न सिर्फ टूरिस्ट डेस्टिनेशन पे बल्कि कई फॉरेस्ट एरियाज में भी इस तरीके के कैमरास नस्ब किए गए हैं. और अगर कहीं पर मिलिटेंटों की मूवमेंट दिखेगी उसको भी ट्रैक किया जा सकता है. इस चीज के लिए ये कैमरास लगाए गए हैं. रिफत अब्दुल्ला, न्यूज 18 इंडिया, टंगमग. एक महत्त्वाची बातमी आहे. पाकिस्तान सोबतचा सिंधू पाणी करार रद्द केल्यावर भारताने चिनाब नदीचं पाणी रोखलेलं आहे. जम्मूतील रामबन इथं बांधलेल्या बागलीहार धरणामधून चिनाबचं पाणी थांबवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे पाकिस्तानात आता पाणीबाणीची परिस्थिती निर्माण होईल हे निश्चित आहे. सिंधू पाणी कराराचा उल्लेख केलेल्या 6 नद्यांपैकी चिनाब ही एक आहे. ही पश्चिमेकडील नदी आहे आणि करारानुसार भारत या नदीचं पाणी जलविद्युत निर्मितीकरता वापरू शकतो. दुसरीकडे झेलम नदीवरील किशनगंज या धरणातून पाकिस्तानकडे जाणारे पाणी देखील रोखण्याची तयारी भारतानं सुरू केलेली आहे. भारताच्या या कारवाईनं पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालेलं आहे. फोनवरून आपल्याबरोबर कर्नल मोहन काकतीकर हे संरक्षण तज्ञ आहेत आणि त्यांच्याशी आपण सविस्तर बोलूया. मोहन सर, हा सिंधू पाणी करार जो आहे तो रद्द करण्यात आला आणि आता त्यातली एक एक पावलं जी आहेत ती सुद्धा उचलली गेली आहेत. जसे की आज चिनाबचं पाणी थांबवलं गेलं आणि आता झेलमच्या पाण्याचा सुद्धा उल्लेख होतोय. काय सांगाल, कसं बघाल? आतापर्यंत आपण जे पाहिलं की हे एस्केलेशन हळूहळू होत आहे, परंतु एक फर्म डायरेक्शन मध्ये भारत देश ऍक्शन घेतोय आणि आपण ऑलरेडी डिक्लेअर केलंय की आपण हा जो करार आहे सिंधू पाण्याचा करार तो आपण अमान्य करून टाकलेला आहे. आणि जी आपल्याकडे जी धरणं आपल्याकडे सध्या अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये पाणी थांबवणं आपल्याला शक्य आहे ते आपण सुरू केलेलं आहे. आणि हा महिना मेचा असल्यामुळे पाण्याचं दुर्भिक्ष याच काळामध्ये जास्त असतं.
तर याचा परिणाम पाकिस्तानवरती इमिजिएटली होण्याची शक्यता आहे. आणि हे एक म्हणजे ही एकच बाब आहे असं नाही. अशा पुष्कळ ज्या बाबी आपण सांगितल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टीवरती आपण ऍक्शन घेतोय. जशी आपण बरोबर. बंदरं बंद केली, आपण त्यांच्या बोटींना आपल्या बंदरात यायला बंदी केलेली आहे, आपण एअर स्पेस बंद केलेली आहे. प्रत्येक बाजूने आपण पाकिस्तानची नाडी आवळण्याचा प्रयत्न करतोय. खरंय पण सर. याशिवाय जी एक मेजर ऍक्शन जी होणार आहे त्याचीही अपॅरेंटली तयारी चालू आहे असं दिसतं. कारण ज्या पद्धतीने आपली डिफेन्सची तयारी चालू आहे हो. त्या पद्धतीने मोहन जरूर सर. एक काहीतरी मेजर ऍक्शन आपल्यातर्फे होईल अशी अपेक्षा निश्चितच आहे. मोहन सर, यावरूनच एक प्रश्न विचारायचा आहे. एका बाजूला व्यापार, त्याच्यानंतर एअरलाइन्स, त्याच्यानंतर हे पाणी, यावरनं कोंडी केली जाते पाकिस्तानची. दुसरीकडे खूप मोठ्या प्रमाणात तपास सुरू आहे. काही धागेदोरे मिळतात का, काही ठोस पुरावे मिळतात का पाकिस्तान विरोधात, ते बघितलं जात आहे. आणि तिसरीकडे युद्धाची जर तयारी करायची असेल तर ती सुद्धा सुरू आहे. असं सगळ्या बाजूने काम सुरू आहे का भारताचं? जरी आपण बाकी गोष्टीची तयारी केली असली तरी निश्चितच एक अपेक्षा ही आहे की पाकिस्तानवरती आपण एक डिफेन्स फोर्सेस तर्फे एक ऍक्शन, जोरदार ऍक्शन आपण करू अशी एक अपेक्षा सगळ्यांना आहे. आणि निश्चितच त्याची जरुरी आहे. कारण ज्या बाकी आपण इकॉनॉमिक फ्रंटवरती ज्या आपण ऍक्शन्स घेतलेल्या आहेत किंवा पाणी थांबवण्याची जी ऍक्शन्स आहे, या सगळ्याचा परिणाम दिसायला वेळ लागेल. परंतु पाकिस्तानला जर धडा शिकवायचा असेल तर त्याच्यावरती एक अतिशय जोरदार कारवाई आपल्याला निश्चित करायला लागेल. आणि त्यावरच त्याचाच इफेक्ट पाकिस्तानवरती होण्याची शक्यता आहे. कारण जी इकॉनॉमिक मेजर्स आहेत त्याचा इफेक्ट दिसायला फार वेळ लागेल. आणि ज्याप्रमाणे एक देशातल्या जनतेची एक एक्सपेक्टेशन आहे, ज्याप्रमाणे आपले प्राईम मिनिस्टर, डिफेन्स मिनिस्टर यांनी आपली स्टेटमेंट दिली आहेत, त्यावरून असं वाटतं की निश्चितच एक मेजर ऍक्शन लवकरच. धन्यवाद सर. खरं तर एक मेजर ऍक्शन व्हायला हवी, ही जी सगळे संरक्षण अभ्यासक तज्ज्ञ आपल्याला सांगतायत माहिती, तीच दिलासादायक आहे. ती या करताय कारण सगळ्या जनमानसाची सुद्धा हीच भावना आहे की आता पाकिस्तानला एक मोठं आणि चोख उत्तर दिलंच गेलं पाहिजे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या प्रत्युत्तराच्या भीतीनं पाकिस्तान घाबरलंय. राजनाथ सिंग यांनी जे जनतेच्या मनात आहे तेच होईल असा गर्भित इशारा सुद्धा दिलाय. तर राफेलमुळे पाकिस्तानला धडकी भरली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान मोठी बातमी अशी समोर येते आहे की पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी चीनच्या राजदूतांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये झरदारी यांनी पहलगामचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी भारतावर निखालस खोटे आरोप केलेले आहेत. चीनच्या राजदूतांनी झरदारींची भेट घेतली पण भारतावर यावेळी एक निखालस असे खोटे आणि मोठे आरोप करण्यात आलेले आहेत. भारत कधीही हे खपवून घेणार नाही, खोटे आरोप कधीही मान्य करणार नाही. या भेटीमध्ये झरदारी यांनी पहलगामचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी भारतावर निखालस खोटे आरोप केलेले आहेत. ही भेट झालेली आहे भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान. पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी चीनच्या राजदूतांची भेट घेतलेली आहे. त्यामुळे UNSCच्या 15 देशांमध्ये फक्त पाकिस्तान आणि चीन या दोनच देशांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला नाही आणि भारताला पाठिंबा दिला नाही. बाकी 13 देशांनी भारताला पाठिंबा दिलेला आहे. इथे आपण बघितलं पाकिस्तानचे राष्ट्रपती हे आसिफ अली झरदारी जे चीनच्या राजदूतांना भेटले आणि यावेळी भारताविषयक अत्यंत चुकीचे आणि खोटे आरोप करण्यात आलेले आहेत. चुकीची आणि खोटी माहिती चीनच्या राजदूतांना दिली गेली आहे. पाकचा भारताविरुद्ध कांगावा सुरू आहे जेणेकरून चीनची मदत मिळेल. चीनकडे ऑलरेडी आर्थिक मदत मागून झालेली आहे आणि त्याला चीन थोडं पॉझिटिव्ह पण आहे. या पार्श्वभूमीवर ही राजदूतांची भेट महत्त्वाची आहे पण हा कांगावा मात्र खपवून घेतला जाणार नाही. इतर काही घडामोडींकडे आपण वळूया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीत मुख्यमंत्री काही महत्त्वाच्या बैठका घेणार आहेत. हा दौरा राजकीय जरी नसला तरी सुद्धा महत्त्वाचा दौरा आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याला महत्त्व आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीमध्ये आहेत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी बोलूया. प्रशांत, मुख्यमंत्री आज नवी दिल्लीमध्ये आहेत, ते वेगवेगळ्या महत्त्वाच्या बैठका घेणार आहेत आणि पहलगाम हल्ल्याची पार्श्वभूमी या बैठकांना आहे असं कळतंय, काय सांगाल? बरोबर आहे. खास करून जर बघितलं तर राज्याचे मुख्यमंत्री हे दिल्लीत दाखल झालेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर एकीकडे पहलगामच्या हल्ल्यावरती या दौऱ्याला महत्व प्राप्त झालेलं आहे. राज्यातील अनेक महत्वाच्या अडकलेल्या प्रकल्पासंदर्भात देखील या बैठकीत चर्चेवर अशा प्रकारची माहिती आहे. कुठलाही राजकीय दौरा आज नाही आहे अशा प्रकारची स्पष्ट करण्यात आली आहे. हा सगळा शासकीय दौरा आहे, पण या निमित्ताने ते कोणाकोणाची भेट घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असेल. सोमा, नक्की. धन्यवाद प्रशांत, आपण माहिती दिलीत त्याबद्दल.